पंचाक्षरी स्वामी मंद्रुप पत्रकार दैनिक संचार आज सलग चौथ्या दिवशी पंढरपूरवरून सोलापूरला जाणारी एसटी या ठिकाणी सलग चौथ्या दिवशी बंद पडलेली आहे। विचार करा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ किती निगरगट्ट झालेला आहे। महाराष्ट्र परिवहन राज्य महामंडळाचे अधिकारी हे गेंड्याचे कातडीचे आहेत। सलग 4-4 दिवस या डबगायला आलेल्या आणि अवसानघातात निघालेल्या गाड्या या ठिकाणी पाठवून या ठिकाणी नदीकाठच्या सीनाभीमा खोऱ्यातील नागरिकांना प्रवाशांना त्रास देण्याचा विडाच जणू काही एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उचलल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। या ठिकाणी या गाडीला एक्सिलेटर लायनर तुटलेला आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। सलग 4-4 दिवस जर अशा गाड्या जर तुम्ही पाठवणार असाल तर प्रवासी नागरिक तुमच्या गाडीतून कसा प्रवास करावा। भर चौकात बाजारपेठेमध्ये या ठिकाणी एसटी बंद पडलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मंद्रुपच्या बाजारपेठमध्ये या ठिकाणी ही एसटी बंद पडलेली आहे। आपण पाहू शकता या एसट्यांना ब्रेक लागत नाही, या एसट्यांना गेअर पडत नाही, या एसट्यांना स्टेअरिंग फिरत नाही, म्हणजे काचा फुटलेल्या आहेत, सीट फाटलेल्या आहेत। अक्षरशः ड्रायव्हर लोक कंडक्टर लोक तर वैतागलेत, शिवाय या भागातील प्रवासी सुद्धा वैतागलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी चौकामध्ये ट्रॅफिक जाम होत आहे। अधिकाऱ्यांना काही देणं घेणं नाही या लोकांशी। या भागामध्ये चांगले कंडिशन गाड्या पाठवावं असं एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना अजिबात वाटत नाही आणि यांना विचारणारा कोणी राहिलेलं नाही आहे। या तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख साहेबांना मी सलग 3 दिवसाला आवाहन करतोय, त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे। ही बाब धक्कादायक आहे। आमदार सुभाष देशमुख साहेब हे विकास करणारे नेते आहेत, मात्र सलग 4-4 दिवस या ठिकाणी गाड्या बंद पडत आहेत। ते त्यांचं या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचं संतप्त भावना या ठिकाणी या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत। सीनाभीमा खोऱ्यामध्ये 42 गावं आहेत। या 42 गावातील लोक विविध कामासाठी मंद्रुपला येतात, सोलापूरला जातात। या भागातील 42 गावातील मुलं शिक्षणासाठी मंद्रुपला येतात, सोलापूरला येतात। या भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक, दवाखाना, पोलीस ठाणे, वीज वितरण महामंडळ, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी या ठिकाणी मंद्रुपला येतात, सोलापूरला येतात। मात्र अशा गाड्या पाठवून या सगळ्या लोकांना त्रास देण्याचा जणू काही संकल्प महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने उचलल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे। सलग 4-4 दिवस अशा बंद पडणाऱ्या गाड्या या ठिकाणी पाठवली जात आहे। या ठिकाणी नागरिक अक्षरशः एसटी महामंडळाच्या बेजबाबदार कारभाराला वैतागलेले आहेत। अधिकारी अतिशय निगरगट झालेले आहेत, यांना विचारणारा कोणी राहिलेला नाही आहे। एकूणच दक्षिण सोलापूर तालुक्याला विशेषतः सीनाभीमा खोऱ्याला कोणी वाली राहिला नाही, जणू या प्रकारामुळे या ठिकाणी सिद्ध होत आहे। मी पुन्हा एकदा एसटी महामंडळाला आवाहन करतो, आजपासून तरी किमान या सीनाभीमा खोऱ्यामध्ये नवीन एसट्या तुम्ही पाठवावं आणि या भागातील होणारे नागरिकांचे, मुलांचे हाल थांबवावेत आणि सगळ्या एसट्या अतिशय वेळेवर पाठवा। एकदाही गाडी तुमची वेळेवर येत नाही, हा तुमचा इतिहास आहे। हा इतिहास कुठेतरी पुसून काढा आणि सगळ्या गाड्या वेळेत सोडून या भागातील प्रवासी, या भागातील विद्यार्थ्यांना तुम्ही अडचणी दूर करा असे मी आवाहन करतो। लवकरात लवकर सीनाभीमा खोऱ्यामध्ये नवीन कंडिशन गाड्या पाठवून जनतेचे होणारे हाल थांबवावेत असे मी आवाहन करतो। आणि आमदार सुभाष देशमुख साहेब, आपणाला नम्रतेची विनंती आहे, लवकरात लवकर आपण या प्रकरणामध्ये लक्ष घालून या भागातील लोकांचे होणारे हाल थांबवावेत अशी विनंती करतो। धन्यवाद। मंद्रुपचे युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते अनिल दोडमोटे हे सोलापूरला चालले होते। अचानक गाडी बंद पडल्यामुळे त्यांचं सोलापूर बाजार समितीत ते निघत होते। सोलापूर श्री सिद्धेश्वर बाजार समितीमध्ये ते नेहमी विविध कामासाठी जातात। या ठिकाणी आपण त्यांचे संवाद साधू। नमस्कार सर, कुठं निघाला होता आपण? सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामानिमित्त सोलापूरला निघालो होतो, पण ऐन मंद्रुपला आल्यानंतर त्या ठिकाणी एसटी बंद पडली, तर सर्वसामान्य जनता हे काय अपेक्षा करणार। 4 दिवस झाले स्वामी साहेब रोजच त्यांचं व्यथा या ठिकाणी सांगतायत, पण सर्वांना मी एवढंच, सर्व प्रशासनाला एवढंच विनंती करतो
की आमची या मंद्रुपकरांची असू द्या, इकडे भीमा खोऱ्याच्या सर्व शेतकऱ्यांची असू द्या, थट्टा करताय का हे या ठिकाणी आपल्याला निदर्शनास आणू इच्छितो. कृपया करून चांगल्या गाड्या पाठवावेत एवढंच या प्रवाशांचं कळकळीची विनंती असेल. या ठिकाणी हे नदीकाठचे लोक आलेले आहेत. अचानक गाड्या बंद पडल्यामुळे या ठिकाणी थांबलेल्या आहेत. या ठिकाणी कॉलेजच्या मुली आहेत. एसटी बंद पडल्यामुळे त्यांनाही शाळेला उशीर होत आहे. या ठिकाणी माता बहिणी आहेत. कुठं निघाला बोलता? हे मुंबईला निघालेले आहेत. कुठल्या गावचे? निंबर्गेचे आहेत. मुंबईला निघालेले आहेत. त्यांना गाडी बंद पडल्यामुळे आता दुसरी एसटी येईपर्यंत त्यांना वाट बघावं लागतंय. नाहीतर दुसऱ्यांदा खाजगी वाहनातून डबल खर्च करून त्यांना सोलापूर जावं लागत आहे. हे 4-4 वेळा असं घटना घडत आहे. या ठिकाणी कॉलेजच्या या ठिकाणी मुली आहेत. आपण बघू शकता. इथं तुम्हाला किती वाजता शाळा? म्हणजे विचार करा, 11 वाजता कॉलेज आहे, इथंच 10 वाजलेत. आता दुसरी एसटी येणार कधी? त्या एसटी त्यांनी जाणार कधी? म्हणजे पहिलाचे 2 तास बुडणार. म्हणजे या मुलीचं शैक्षणिक नुकसान होणार. याची काहीच तमा या ठिकाणी एसटी महामंडळाला नसल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी डोळ्याचं ऑपरेशन आहे. यांचं ऑपरेशन आहे, त्यांना उशीर होत आहे. म्हणजे विचार करा, गोरगरीब लोकांना किती त्रास द्यायचा याचा विचार एसटी महामंडळाने करावं. आता जाऊन त्यांनी केस पेपर कधी काढावं, कधी त्यांनी उपचार करावं. प्रवाशांचं होणारा हाल थांबवण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही नवीन एसट्या सोडाव्यात अशी मी आवाहन करतो. धन्यवाद.